तारखेला मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळातर्फे लहान मुलींची मॅरेथॉन स्पर्धा आहे. त्याचं एक आमंत्रणपत्र आम्ही आयुक्तांना द्यायला इथं आलो होतो. त्याचबरोबर विसर्जनाच्या दिवशी आयुक्त, महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही विसर्जनाची मिरवणूक करत असतो दरवर्षी. त्याचं एक आमंत्रण द्यायला आलो होतो. खास करून आज आम्ही याच्यासाठी आलो होतो की गेल्या 2-4 दिवसापासून व्यापाऱ्यांना आणि विक्रेत्यांना पोलिसांकडून 9:30-10च्या आसपास ताबडतोब दुकानं बंद करा अशा पद्धतीची सक्त सूचना दिल्या जात होत्या. आणि त्या सूचना देताना जे पोलीस उतरून त्या दुकानांमध्ये वगैरे जात होते, त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं भीतीचं वातावरण सोलापुरामध्ये आणि मुख्य बाजारपेठांमध्ये ते तयार झालेलं होतं. आणि ही घटना थोडीशी वाईट पद्धतीनं त्याचं एक चित्र सोलापुरामध्ये दिसत होतं. त्यासाठी आम्ही आयुक्तांना हे सांगायला आलो होतो की सोलापुरामध्ये आत्ता आमच्या जे दुकानदार आहेत, म्हणजे जे छोटे छोटे विक्रेते आहेत, या लोकांना या पद्धतीनं बंद करायला लावू नका. याचं कारण असं आहे की सोलापुरामध्ये शेवटच्या 3 दिवस जे रोषणाई गणेश मंडळ केलेले असतात आणि त्या रोषणाईवरती हजारो शेकडो रुपये खर्च केलेले असतात आणि ते बघण्यासाठी बाळगोपाळ असू देत, फॅमिलीज असू देत, कुटुंब असू देत, सगळे बाहेर पडलेले असतात. त्यांना एक वेगळ्या प्रकारची गैरसोय किंवा घरातून बाहेर पडलेली एखादं कुटुंब काही आईस्क्रीम घ्या किंवा काही असे खाद्यपदार्थ घ्या अशा पद्धतीच्या मूडमध्ये घरातून ते बाहेर पडलेले असतात. आणि अशा वेळेला जर यांना दुकानं जर बंदच मिळाली तर एकतर व्यापाऱ्यांच्या या सीझनवरती पण विपरीत परिणाम होत आहे, त्यांच्या कमाईवर पण विपरीत परिणाम होत आहे आणि त्याचबरोबरच जनरल पब्लिकला याचा आनंदसुद्धा लुटता येत नाही. हेच फक्त थोडंसं पोलिसांना तुम्ही सांगून अशा पद्धतीचं वातावरण न होता एक वेगळ्या पद्धतीनं हे गणेशोत्सव कशा पद्धतीनं आनंदात होईल याकडं पोलिसांना सूचना द्याव्यात हे सांगायसाठी आम्ही आलो होतो. अत्यंत सकारात्मक पद्धतीनं आयुक्तांनी आम्हाला त्याच्याबद्दल उत्तरं दिली आणि या गोष्टीसाठी काय उपाययोजना कराव्या लागतील हे मी करून घेईन असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. 2 ते 3 दिवसामध्ये शेवटच्या विसर्जनाच्या वेळी ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातील पोलिसांना.